रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी, तालुका सातारा, जिल्हा सातारा. श्री स्वामी समर्थ रामदास स्वामींची असणारी समाधी श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा असणार हा परिसर. हे समोर आपल्याला जे मंदिर दिसतंय, हा धाब्याचा मारुती म्हणून पूर्वापार या मंदिराची असणारी ख्याती आहे. आणि समोर अतिशय सुंदर अशा प्रकारचा नयनरम्य डोंगर आपणाला दिसतोय. स्वामी समर्थ रामदास स्वामींबद्दल सांगायचं झालं तर भगवान परमात्म्यावरती कशा प्रकारची असणारी श्रद्धा असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचेच असणारे शिष्य कल्याण स्वामी. त्यांनी देखील अतिशय श्रद्धापूर्वक असे त्या ठिकाणी स्वामींची असणारी सेवा केली. मनोभावी अतिशय अनन्य अशा प्रकारची सेवा त्यांनी केलेली आहे का ज्याप्रमाणे हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांची असणारी सेवा केलेली आहे, त्याचप्रमाणे कल्याण स्वामींनी असणारी सेवा स्वामींची केलेली आहे. आणि या गडावरती, या गडाचं नामकरण सज्जनगड अशा प्रकारचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला दिलेलं आहे. बरोबर आहे ना? माझ्या समेत या ठिकाणी आमचे ओम महाराज आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात. आज जे काही गावोगाव हनुमंतरायांचे असणारे मंदिर दिसत आहेत, तर गावोगाव हनुमंतरायांचे देखील मंदिर असायला पाहिजे असं त्या ठिकाणी रामदास स्वामींनीच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळंच आपण गावोगाव बघतो आहे की प्रभू रामचंद्रांची एक वेळेला मंदिरं नाहीत, परंतु हनुमंतरायांचे मंदिर आहेत. त्याचं कारण जर काय असेल तर दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखील रामचरण. हनुमंतरायांनी अतिशय निष्ठेनं असणारी भगवान परमात्म्याची प्रभू रामचंद्रांची असणारी सेवा केलेली आहे. आणि मग सेवा केल्यानंतर काय होतं तर गावोगाव असणारे महाराज त्यांची मंदिरं आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा असणारा नयनरम्य हा परिसर. आपण सर्वांनी या ठिकाणी यावं एकदा तरी या गडावरती दर्शनासाठी, अशी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.